शेट यार, शेट शेट शेट. काका कोणाचा झाला ॲक्सिडेंट? पनवेल महाड आणि कुठली कणकवली बोरवली. अच्छा, लागलं नाही ना कोणाला? हे बघा काय झालं यार, इनोवा आणि ही अर्टिगा. शेट शेट शेट. शेट. नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण चाललो आहे आपल्या गावाला गणपतीसाठी, गणेशोत्सवासाठी. तर आपल्यासोबत आहेत ना 6 गाड्या आहेत टोटल, म्हणजे त्याच्यातले सगळेच मित्र आहेत आपले. तर सगळ्या गाड्यांवरती 2-2, 1-1, सिंगल असे आहेत. तर आपल्या गाडीच्या मागे पण ना भरपूर बॅग वगैरे बांधल्या आहेत. फुल ॲडव्हेंचर गाडी वाटतोय. सकाळी शूट नाही करता आता आपल्याला, कारण काय झालं की पाऊस भरपूर होता आणि आपण तो कॅमेरा चालू करू शकत नव्हतो. पूर्ण पाणी गेलं की ते परत बंद, गेल्या वर्षीसारखं. तर आत्ता आपण आहे ना किती किलोमीटर चाललो आहे तुम्हाला सांगतो. आता पनवेलच्या पुढे आहोत आपण. तर हे तुम्हाला दिसत असेल, हे ट्रिप 1 म्हणजे आता टोटल 56 किलोमीटर चाललो आहे. आम्ही निघालो किती वाजता माहिती आहे का? 4:45ला. दिनेश 4:45ला निघालो ना आपण? 4:45ला निघालो आहे. तर बघू आता किती वाजेपर्यंत आपल्याला पोचता येते. तर आता आपण आहेत कुठे, तर पनवेलच्या थोडंसं पुढे. तर चलो मंडळी, तुम्ही पण आपली ही राईड एन्जॉय करा. या व्हिडिओमध्ये आहेत ना तुम्हाला सगळं, म्हणजे जसं की रोडची कंडिशन काय आहे आपल्या मुंबई गोवा हायवेचे, कारण आपण इकडूनच चाललो आहे, वरून नाही, म्हणजे पुणे हायवे वगैरे वरून नाही. तर हीच आपली जर्नी असणार आहे, जी कोस्टल रोड आपण बोलतो, जे मुंबई गोवा हायवे NH66. तर तिथूनच आपण चाललो आहे. फक्त पाऊस येऊ देऊ नको. पाऊस जर नसेल तर तुम्हाला सगळं काही दाखवता येईल आपल्याला व्यवस्थित. तर कृपा करू देत आणि पाऊस येऊ दे नकत. तर माझ्या मागे कोण आहे माहिती आहे? दिनू आहे आणि संदेश माझी जुनी गाडी घेऊन आला आहे. तर संदेशच्या सोबत हा प्रवीण आहे, राजकुमार आहे, राजकुमारच्या गाडीवरती प्रशांत आहे आणि सुधाकर सिंगल आहे, ओंकार पाष्टे पण सिंगल आहे आणि सोबत त्याचा एक मित्र आहे. म्हणजे टोटल 6 गाड्या आहेत. तर आता पत्ता कोणाचा नाही आहे. 2-3 जण पुढे गेले. संदेश फक्त एकटा मागे आहे आणि राजू मागे असेल तर कदाचित राजू पण पुढे गेला वाटतं. ओंकार पुढे गेला, सुधा पुढे गेला. सुधा काय भाई मोठा माणूस आहे, सुसाड जाणार, असा थांबत नाही मध्ये मध्ये तो आमच्यासारखा. चला, मला वाटलं मला घेतला आता. ती मोठी गाडी आहे ना मागून, ट्रेलर, त्याला अडवत होता तो. मी म्हटलं माका अडवत आहे की काय. म्हणजे थोडीसं घाबरलेलो, कारण मागे बॅग बांधलेली आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं आज अडवलं नाही तर मग काहीतरी कुठले तरी नियम लावतील की बोलतील हे काय अलाउड नाही आहे. पण ठीक आहे, एवढी ट्रॅफिक नाही. म्हणजे गेल्या वर्षी जसा ट्रॅफिक होता ना तसा आता नाही आहे. म्हणजे खाली रोड भेटला, म्हणजे माझा ऐकला नाही आणि सकाळी निघाला. नाहीतर गेल्या वर्षी सुधाच्या जबरदस्तीने आम्ही रात्री निघाला होता. मगाशी ना मॅप बघितलं होतं मी, तर एस्टिमेट टाईम आहे ना गुगल मॅपवरती, हा दुपारी आहे ना 1:28 म्हणजे 1:30 वाजताचा दाखवलेला. काय वाटतं तुमका 1:30 वाजता पोचू आहेत? मला तर नाही वाटत, कारण माझा 4-5 वर्षाचा अनुभव आहे. सांगतो की गणपती गावात जाताना 10 ते 12 तास कमीत कमी पाहिजेच. म्हणजे 10 तास तरी हवेतच हवेत. तर रोड मस्त आहे. म्हणजे आता पनवेलवरून आम्ही आलो ना, 1 नंबर रोड भेटलेला आहे. म्हणजे कमीत कमी हा 5 ते 6 किलोमीटरचा पट्टा 1 नंबर. म्हणजे नांदगाव फाट्याच्या इथून आपण जेव्हा आलो ना सिग्नल जवळ पुढे 1 नंबर रस्ता आहे. चला, थोडीशी ना अशी एक्साइटमेंट जास्त आहे की गावात जाऊची. तर चला मित्रांनो, सकाळचे 8 वाजले. आता आम्ही ना नाश्त्यासाठी थांबलो होतो. डिस्टन्स काहीच नाही कवर झाला. ह्या हॉटेलमध्ये आपण आता नाश्ता करून घेतला. सगळे गेलेत आता आणि आत्ता असं डिसाईड झालं आहे की डिस्टन्स आता काय 100 पण कंप्लीट नाही झाला आहे. बट आमचा संदेश आहे तर थोडा स्पीड त्याचा कमी आहे ना, तर आपण ठरवलं असं की मी संदेशसोबत थांबणार, बाकीचे सगळे जातील फटाफट. तर तेही एका अर्थी चांगलंच आहे, कारण
ज्यांचा स्पीड मेंटेन आहे ना प्रॉपर ते जातील ना प्रॉपर. मी थांबेल यांच्यासोबत. अजून तसं मुंबईमध्येच आपण आहे बोलू शकतो, रायगड थोडंसं, कारण अलिबाग पण आलं नाही अजून, म्हणजे मुंबईच आहे. रोड कसा भेटेल आहे ना त्याच्यावरती सगळं डिपेंड असेल. बट आत्तापर्यंत तरी आपल्याला मस्त भेटला आहे, म्हणजे 90% रोड हा जबरदस्त चांगला आहे. संदेश आपल्या पुढे आहे, त्यामुळे आता आपण त्याला भेटू शकतो आरामात. गावी आल्यानंतर पहिलं काय बघायचं आहे आपल्याला गावी जाताना माहिती आहे का, हा निसर्ग जो तुम्ही आता बघताय ना, तुम्ही कॅमेरामध्ये बघतायत आणि आम्ही हा डोळ्यांनी ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये ओरिजिनल अनुभवतो आहे. तर हेच आहे फायदा. म्हणजे टू व्हीलर घेऊन जायचा आपला उद्देश असा असतो ना की हे सगळं निसर्ग आपल्याला बघत जायला भेटतं. तर असंच कधी पण तुमका पण टाईम भेटला ना तर एकदा का होईना पण टू व्हीलरने जाऊन बघा. जे फील आहे ना ते तुम्ही कधी विसरू नाही शकत. बसमध्ये कारमध्ये असं फील तुम्हाला अजिबात येणार नाही. आज मी आहे ना 3 ते 4 वर्ष झाले, 4 हे 4थं का 5वं वर्ष असेल मी बाईकने येतो आहे. मजा येते मला, कधीही कंटाळा नाही येत. मी 500 किलोमीटरची राईड करतो नॉनस्टॉप, पण असं मला एकदा पण जाणवलं नाही की बस झालं यार रोहित आता नाही जायचा, बस झाली मुंबई गोवा ट्रिप. पण असं नाही वाटत. तर यावर्षी नवीन गाडी पण आहे, नवीन गाडी घेऊन चाललो आहे आपण गावाला. म्हणजे जुनी पण आपली जी होती ना जी आपण संदेशला दिली तर ती गावालाच चालली आहे. तर दोन्ही गाड्या आपल्यासोबतच आहेत. दुःख नाही आहे कारण माझी गाडी माझ्यासोबतच आहे. जरी मी त्याला दिली असेल, विकली असेल तरी. वडखळला आपण आता पोचलो, वडखळला 4 वर्ष झाले तरी अजून मला रस्ता नाही समजत आहे. इकडून इकडं जायचं, तिकडून तसं जायचं करत. पण ठीक आहे, न चुकता जातो ना ते का महत्त्व आहे. आता हे बघा, इथं आम्ही गेल्या वर्षी फसलेलो. हा असा सरळ आहे ना, सरळ JSW आणि असा लेफ्ट जो आहे तो अलिबागला. आता आपल्याला इथून प्रॉपर समजून घ्यायचं आहे की कसं जायचं आहे. वडखळ इकडे आणि गोवा सरळ आहे, अलिबागचं इकडे, वडखळ मुंबई गोवा हायवे सरळ, आणि हा अलिबागसाठी इथून खालून काहीतरी राईट असं आहे काहीतरी. आम्ही गेल्या वर्षी इथून चुकलेलो आणि 4 ते 5 किलोमीटर अलिबागच्या आतमध्ये गेलेला. याला एवढा वैताग आला ना. रात्रीची वेळ होती, काय समजतच नव्हता की काय आहे, काय कसं जायचं काय नाही. भारी एवढा काय ब्रिज बांधला नाही बघ. आणि हे आता सनराईज होत आहे मस्तपैकी. आता पावसाचे दिवस आहेत ना म्हणून ते असं प्रॉपर गाडी ना हलत आहे. माझं वजन आहे ना गाडीचा जरा जास्त झालेला आहे हे बघ, त्यामुळं गाडी आपली आरामातच गेली पाहिजे. नाश्ता काय केला माहिती आहे का, आम्ही मिसळपाव घेतला आणि चहा प्यायलो. आणि दोघांचा उपवास आहे मित्रांचा, म्हणजे संदेश आणि प्रवीणचा उपवास होता, तर त्याने केळ्याचे वेपर्स घेतले. मिसळ तशी छान होती, भारी होती, आवडली. तुमका मी गाडीचा स्ट्रक्चर नाही ना दाखवलं आहे, म्हणजे नवीन गाडी तर ब्लॉगमध्ये तर नाही झाली अजून. तर ना मस्त काय केला माहिती आहे, साईडला ना मागे गार्ड लावले आणि संदेशची एक बॅग, माझी एक कपड्यांची बॅग आहे अशी छोटीशीच आहे, ती मागे बांधली आहे. आणि परत माझ्या मागे एक सॅक आहे जी ऑफिसला नेतो ती बॅग, आणि परत दिनूची एक बॅग, म्हणजे 4 बॅगा आणि 2 आम्ही माणसं एका गाडीवर. फुल ॲडव्हेंचर काय बाईक वाटते. दाखवतो तुमका नंतर. एकदा थांबलो ना की तुम्हाला बाईकचा पूर्ण व्ह्यू दाखवतो. 100 किलोमीटर पण झालं नाही आणि असे रोड चालू झालेत की आता कसरत करायची आपल्याला याच्यात. काय करणार, एवढ्या मोठ्या प्रवासात छोट्या छोट्या गोष्टी करायला लागणार. हाँ जाओ भाई जाओ, NS वाला हमसे ज़्यादा पावर है आपकी और इज्जत भी. नाही खरंच गाडी पॉवरफुल आहे, ती मी चालवली आहे ना त्याच्यामुळे मला पूर्ण अंदाज आहे. पण काही बोला, आपला जो जुना हायवे होता ना तोच एक नंबर होता. हा रोड बघा तुम्ही. आता हे असा रस्ता कधी हायवेचा असतो का? नसतो. हा गेल्या वर्षी पण असाच होता, या वर्षी पण असाच आहे.
म्हणजे काही ज्या गोष्टी आहेत ना, जे गेल्या वर्षी होत्या तिथल्या जशाच तशाच आहेत, त्याच्यात काही फरक नाही झाला आहे. आता नक्कीच अंदाज बांधता येत की गेल्या वर्षीच्या पेक्षा ह्या वर्षी रोडची कंडिशन खराब आहे, अत्यंत खराब. खोकला लागला सकाळपासून ना, रात्रीपासून जास्त बोलत होतो ना, त्याच्यामुळे तो असं ते वाटतंय. आता कसा खवखवतोय, जास्त पाणी नाही प्यायलेलं. इथे ना मंडळी थोडंसं पुढे आलो आहे आम्ही, एक 8 ते 10 किलोमीटर नाश्ता करून. आणि हे तुम्ही ट्रॅफिक बघताय, बाप रे. आता ही किती पुढे आहे काहीच माहिती नाही, कारण आई आणि माझी काल बसलेली ना, तर त्यांना एवढं ट्रॅफिक भेटलं ना, ते बोलले की सकाळी 7 वाजता जेव्हा मी फोन केला ना, तेव्हा मला म्हणतात की मी आत्ता महाडला आहे. म्हणजे महाड म्हणजे 7 वाजता घरी पोचायला पाहिजे होतं. महाड म्हणजे काहीच नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे. आणि हे पूर्णच ट्रॅफिक आहे. आता सगळीकडेच गाड्या थांबल्या आहेत. जायचं नाही जायचं, जायचं जायचं जायचं. चल बघू, आगे जो होगा देखा जाएगा. चुकीचं आहे तसं रॉंग साईड टाकणे, पण पर्याय नाही आहे आता काही. झाली आहे यार हे ना, ट्रॅफिक भरपूरच आहे वाटतं यार. काय करायचं आता, बाप रे. हे आता आम्ही अडकलो गावी, काय पोचत नाही वाटतंय आपण. अच्छा चालेल, गाड्या पुढे घेऊ नका म्हणून सांगितलं आहे आपल्याला. बघूया आता काय. आता काय गावात लागणार आहे ना बाबा, काय करणार आम्ही, काहीतरी तर करायला लागेल. एवढे अडकून आहेत बाप रे. चला चला आता काय करणार, जाऊक तर लागणार ना जरा जरा पुढं पुढं. जायत काय. नाही जाणार नाही आता तिथनं पुढे. चला घुसवली. पण पुढं काय जाता आली ना, हळूहळू जाऊया आता. काय फुल धोक्याच्या रस्त्याने जायला लागतंय, पर्याय नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं हळूहळू करत काढूया आपण गाडी. त्याचा लागली का रे गाडी. दिनू तू उतर का थांब. उतार उतार, आईच ना पुढं. ये लवकर. हे मला पिळ वाटला, ते का जरा असा काढायचा. आता चल बस बस, मग काय तर कर. चला त्या पोलीसवाल्यांच्या काकांच्या मागे आपण जाऊया. काय पर्याय तर नाही आहे, कारण थोडासा ऑप्शन बघावा लागणारच ना आपल्याला. आता ते काहीतरी सॉर्ट करण्याचा प्रयत्न करतायत, बघूया. त्याच्यामधून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे. हा काय करीत नाही ना. चलो आपल्याला थोडी जशी जागा भेटते ना, तसं आपण जाऊया पुढे. थांबून काय पॉईंट आहे का. हे इथे चांगला जरा जायला तर जागा तर आहे. आता घ्यावी लागेल हळू, कारण हा चिखल. अरे बापरे,
संदेश कसला टाकताय गाडी? हा ॲक्सिडेंट झालाय का यार? तरी आपण प्रार्थना करत येत असतो की असं नाही झालं पाहिजे यार. शेट यार, शेट शेट शेट, असं नाही झालं पाहिजे. आता हे चुकी कोणाची आहे याच्यामध्ये काय? काका कोणाचा झाला ॲक्सिडेंट? पनवेल महाड आणि ही कुठली कणकवली बोरवली. अच्छा, लागलं नाही ना कोणाला? बापरे, आत्ता झालंय का? हां हां, आपल्याकडे बाईक होती म्हणून एक साईडने गाड्या आपल्या निघाल्या. आता सपोज आपली जर कार असते तर आपण किती अडकलो असतो विचार करा. म्हणजे मायनर ॲक्सिडेंट होता. मायनर म्हणजे त्याला मायनरही बोलू शकत नाही, कारण जे मुंबईवरून गाडी होती त्याचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. म्हणजे पूर्ण काचत फुटली आहे. तर आता बाप रे यार, कसलं आहे, पूर्ण जामच लागलं आहे यार. आता त्या लोकांना काय करणार दिनू? त्या लोकांना आता दुसरी एस टी अरेंज करून देतील. महाडवाली गाडी आहे ती. आता महाड म्हणजे काय जास्त लांब पण नाही आहे रे. कोलाडमध्ये आलो आहे आता आणि हे इथून अशी पटरी जाते बघा. इकडून कदाचित अशी गावाला जाते आणि इकडे मुंबईला येते. तर आत्ता जस्ट कोलाड गेलं आणि समोर तुम्ही जंगल बघू शकता. वा यार वा, म्हणजे अशी हिरवळ आहे ना वा, की विचारू नका. इथे पण ना काहीतरी झालं आहे मित्रांनो यार. परत एक ॲक्सिडेंट बघू नये यार. पण काय बोलणार आहे आपण? शिट 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 यार. हे बघा काय झालं यार. इनोवा आणि ही अर्टिगा. शिट शिट शिट. शिट यार, का असं होतं रे? हां मंडळी, हा रोड बघा. हा पूर्ण गावचं फील देतो जुन्या रोडचं. म्हणजे हा ऑलमोस्ट हा जुनाच रोड आहे. ऑलमोस्ट नाही, हा जुनाच रोड आहे. इथे नवीन रस्त्याचं काहीच काम नाही आहे. आता इथे डायव्हर्जन आहे त्यामुळे आहे, पुढे आहे. बट हा जो रोड होता हा क्लास रोड होता. क्लास की बस की म्हणजे भारी. वा मंडळी, हा रोड बघा. असा रोड आपला जुना होता की साईडने पूर्ण झाडं. आणि हे पूर्ण आहे ना महाडचं आहे, रायगड. एक नंबर सुंदर दृश्य की बघतच राहावं. आता आहे ना सिटीमध्ये आपण आहे आता, तर थोडं सिटीतून बाहेर पडेपर्यंत थोडंसं जाम भेटू शकतो कदाचित. आता तो लागला पण आहे जाम. मंडळी आता आपण आहे ना मानगावात पोचलो. आता ह्या सिटीतला ट्रॅफिक आहे भरपूर. कसा व्हायचा? चालूक लागल्यापासनं 3 वेळा आमका मोठे ट्रॅफिक भेटले. आता हा पण सिटीवाला ट्रॅफिक म्हटल्यानंतर ह्या मोठाच असणार आहे ऑफकोर्स. हे पप्प्या थांब जरा रे. हां रे, काय झालं आहे? जजमेंट येऊ हवी आता, कारण मागे बांधलेला असा आपण 2-2 बॅगा तर कोणाक टच नाही झाला पाहिजे बाबू. मंडळी आपण आता आहे ना लोणेरेमध्ये आलो आहे. म्हणजे महाडच्या एक 20-25 किलोमीटर मागे आहे. आणि आता वाजलेत बघा किती, 11:20. आणि ट्रिपमध्ये जर तुम्ही बघितलात ना तर आतापर्यंत 146 किलोमीटर झालेत. तर आता आपण आता निघू आपण इथून, कारण मला वाटतं प्रवीण आणि संदेश
गेले पुढे. तर चला आपण पण निघूया, कारण जास्त टाईम काढण्यात पण काय पॉईंट नाही आहे. फटाफट निघून जाऊ आपण. मित्रांनो, हा रोड तुम्ही बघा, तुम्हाला आनंद देऊन जाईल. एकदम मस्त, एकदम जबरदस्त आहे. म्हणजे हा महाडवाला आहे. आता आम्ही महाड क्रॉस केला आणि आता सरळ कशेळी घाटाच्या पुढे जाऊन थांबणार. आता इथून कशेळी घाट काही जास्त लांब नाही, हा महाड टोल नाका. तर गाडी आहे ना एवढी हेवी झाली आहे ना, ही कशी होते ती, म्हणजे फुल हलते, बट स्पीडमध्ये नाही. तर दोन्ही हाताने घट्ट पकडले तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मंडळी बोगदा जवळ येलेला, एकदम असा काहीच अंतरावर. त्याचा एंट्रन्स गेट आहे ना, मस्त असा तिरंगा कलरमध्ये असा कलर केला आहे, भारी वाटतं आहे. दुसऱ्या बोगद्याचं काम अजून चालू आहे, त्या कंप्लीट नाही झाला आहे. इकडं काय बांधतं तर हॉटेल श्रेयांश. चला, ह्या दुसरा जो बोगदा आहे ह्याचं अजून काम चालू आहे. पण मध्ये अशी बातमी ऐकलं होते की या बोगद्याचा आहे ना, त्याला गळती लागलेली वरना गळत आहे पूर्ण सगळं. आता कदाचित, अरे बापरे, डबल लेन आहे. आता इकडं घालणार होते मी, पण भारी आहे. गळत आहे म्हणतात तर खरं गळत काय नाही गळत आहे, बरोबर आहे. लाईट गेल्या वर्षी होते जास्त, आता का नाही काय माहिती, अंधार आहे. चला आपण मारूया आपले थोडे. काय खरंच गळूक लागला. हा एक नंबर, हा मजा येत आहे. वा 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 वा. आला बोगदा, संपत आला. मग कदाचित 1.5 ते 2 किलोमीटरचाच आहे बोगदा, जास्त मोठा नाही. पण तो पूर्ण 45 मिनटाचा डिस्टन्स तुम्हाला कमी करून देतो. हे किती मोठी गोष्ट आहे. डेव्हलपमेंट तर आहे, उगाच असं नाही आहे की डेव्हलपमेंटच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार आणि पैसा. मंडळी 2:15 म्हणजे 2:30च झालेत ऑलमोस्ट, 2:25, आणि आपण चिपळूणच्या फक्त 20 किलोमीटर मागे आहेत. लेट तर भरपूरच आहे. बाकी मंडळी गेली कदाचित 1 वाजताच चिपळूणच्या पुढे, म्हणजे काहीतरी 12-12:30च्या दरम्यान. आमचे हॉल्ट मोठे होते, दिनूचं ऑफिसचं पण काम होतं ना, आता त्याच्यामुळे परत अर्धा तास थांबलो. आता आम्हीच एवढं ट्रॅफिकमध्ये फसलेलो की बाप रे. आता आमचे पुढचे जे होते ना, आमचे मित्र जे पुढे गेले ना, त्यांना ऑलमोस्ट ट्रॅफिक चुकलं, कारण ते लोक जिथे ॲक्सिडेंट व्हायच्या आधी ते निघून जायचे. कारण 2 ठिकाणी आम्हाला असंच भेटलं. काय करणार, पण ते खूप मोठा ॲक्सिडेंट झाला यार. मंडळी, हा खालचा नजारा बघा, काही जबरदस्त आहे. नदी आहे, त्याच्यातून पूर्ण जी गावं वसली आहेत ना, तर ते पूर्ण दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तेवढं कॅप्चर होतं आहे का माहिती नाही, पण जबरदस्त आहे हा व्ह्यू. आता घाट संपला आहे, आता घाट उतरायचं आहे, चढायचं संपलं आहे. आणि हे जे समोर, मोबाईल काढतो का, एक नंबर धबधबा आहे. आणि त्याचा व्ह्यू बघा काय, आ हा हा हा, वाव. मंडळी, हा रोड बघताय तुम्ही, काय सुंदर आहे. सुंदर आहे का नाही, आधी सांगा, मग सांगतो हा कुठचा रोड आहे. हा जो रोड बघतायत ना तुम्ही, हा देवरुख साखरपा रोड आहे, जो भांबेड वाटोळ करून ओणीमध्ये बाहेर पडतो. म्हणजे ऑलमोस्ट राजापूर
मग यातून काय वाचतंय माहिती आहे का, मध्ये शूट नाही करता आलं आपल्याला, कारण ना गोप्रो चार्ज नव्हता, पाऊस होता भरपूर, चार्ज पण नव्हता, त्यामुळे ते काही शूट नाही करता आलं. कारण संगमेश्वरवरून आम्ही लेफ्ट घेतला आणि देवरुखसाठी आलो, देवरुखवरून परत राईट घेतला. साखरपा आता एक 5 ते 6 किलोमीटरपर्यंत आहे. रस्त्याच्या ह्या बाजूला पण ना गावं आहेत बघा, हे बघा, आणि खूप सुंदर दिसत आहेत. आणि हे डोंगरातून ना छोटे छोटे असे वॉटरफॉल आलेले आहेत बघा, हे बघा काय सुंदर आहे. जास्त तिकडे लक्ष नाही देता येणार, कारण मला रोडवरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. तर मंडळी, साखरप्यावरून आहे ना आता हा राईड घेतला आहे आपण सरळ, कारण लेफ्टला जातो तो आय थिंक कोल्हापूरला जातो, एक्झॅक्ट मला पण माहिती नाही, पण तो मे बी कोल्हापूरलाच जाणार आहे. तर हा जो राईट होता तिथून ना, तर तो आपल्या ओनीमधून बाहेर पडणार. गाडीची वाट लागली आपल्या, पूर्ण अशी ना मैली मैली झाल्या, लाल लाल सगळे कलर भेटलेत, जेवढे जेवढे जमिनीमध्ये कलर आहेत तेवढे सगळे भेटलेत. आता त्याला आता बघा, इथे आल्यावरती आहे ना 2 रूट येतात, एक रत्नागिरीसाठी जातो असा, आणि लेफ्ट साईडला तो जातो ना तो लांजासाठी, म्हणजे हा लांजासाठी जाईल आणि तो रत्नागिरीसाठी. आमच्या फंटरची वाट बघतोय, कारण तो रत्नागिरीत घुसला तर परत वाट लागेल आपली. यार ये आलो आलो, चला. वा, बाजूला काहीतरी हाय वाटतं रे. हा रोड एक नंबर आहे, आवडलाय, जबरदस्त आहे. म्हणजे इकडून तिकडून पुढे वळायची गरज नाही, एकदम असा प्लेन मक्खन की तरह है. तो अभी ये है स्पीड ब्रेकर. अरे हे ना असे मध्ये समजत नाही, त्यामुळे ना पुढे लक्ष ठेवायला लागतंय. का लोक थांबताय सारखं मध्ये मध्ये? ऑन कोण दिलं मला? नाही, तो बाहेर येतोय. बॅग माझ्या बघाल ना तुम्ही, मी तुम्हाला यार माझ्या गाडीचं स्ट्रक्चरच दाखवलं नाही. पुढे जाऊन दाखवतो, एंडपर्यंत का होईना तुम्हाला दाखवणार, म्हणजे दाखवणार. जेव्हा जेव्हा म्हणतो आता उतरलो की दाखवेल, तेव्हा विसरायला होतं आणि मग पटकन गाडीवर बसून जातो. पण आता नक्की दाखवणार. जो गाडीचा स्ट्रक्चर तुम्हाला दाखवला नव्हता ना, तो आता दाखवतो बघा. हे बघा, पूर्ण बांधलं आहे, आणि बॅक साईडला हे पूर्ण हे पूर्ण बॅगेज वगैरे बांधल्या. चला, सरळच आहे, चल. हा काय करायचं आहे, इथून सरळ जायचं आणि हा जो हायवे आहे ना, युटर्न घ्यायचा आणि सरळ मागे. मे बी असंच आहे. चला मंडळी, वा 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 वा, फायनली आपण परत आपल्या नॅशनल NH66ला आलेलो आहे, आणि हे आपले रायडर. चला आता परत इथून, आता चांगला रोड आहे, आता काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त पाऊस यायला नाही पाहिजे, म्हणजे मग आपला गोप्रो पण व्यवस्थित राहील. पण तो पाऊस आता आला यार, शेट. एक अर्धा तास जर नाही येतो ना, तर सगळं बरोबरच होतं पावसाचं. फायनली आपलं गाव आलं आहे, ते पण किती वाजता? माझ्या गाडीच्या मीटरमध्ये टाईम बघू शकता. एवढा लेट झालं आहे ना, की एवढा वैताग आला आहे की विचारू नका. इथून आता खाली आहे राईटला, मग आपल्याला जाता येईल. तर हाच राईड घेऊन आता आपण चाललो आहे. चला. रस्ता थोडा कच्चा आहे, पण ठीक आहे, चिरेबंदी रस्ता आहे तो. तर चला, व्हिडिओ इथे संपवतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. उतर.